आज आपण जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत येणारं जिल्हा स्त्री रुग्णालयात आलेलो आहे आणि या रुग्णालयामध्ये बऱ्याच काही गोष्टीचा उलगडा आपण करणार आहे. माझ्यासोबत काही पेशंटचे नातेवाईक आहेत. या ठिकाणी फक्त महिलांची डिलिव्हरी होते व त्यांना ती योग्य ती सुविधा संबंधित विभागाकडून देण्यात येते का, डॉक्टरांकडून देण्यात येते का, किंवा नातेवाईकांना कशी वागणूक देण्यात येते या संदर्भातचा उलगडा व एक स्फोटक मुलाखत मी आज आपल्यासमोर प्रसारित करणार आहेत. काका, मला सांगा, तुम्ही या म्हणजे श्री रुग्णालयामध्ये आलात, कशी व्यवस्था आहे डॉक्टरांकडे? इथं व्यवस्था म्हणजे पैसे घेतल्याशिवाय व्यवस्थाच नाही. एक जणाला बाहेरून पेशंटला माझ्या देखत एक जणाला बाहेरून पैसे इंजेक्शन आणावं लागेल म्हणे आणि इथलंच इंजेक्शन दिलं त्याचे 300 रुपये घेतले. आता सध्या पेशंट ते वॉर्डमध्ये आहे. पैशाची पावती वगैरे दिली असेल? काय पावती देतच नाही. ते म्हणते मला तर म्हणले ते ऑनलाईन पाठवावं लागते म्हणून, तर पावतीचं काय? मला स्वतः म्हणले ते ऑनलाईन पाठवत असते पैसे ऑनलाईन. हा. आपल्यासोबत आणखी काही नातेवाईक आहेत. काय सांगाल, तुमच्याकडे कशी व्यवस्था आहे? कोणतं पेशंट आहे तुमचं? ऋतुजा कृष्ण आनंदे हे पेशंट आहे, माझी मुलगी आहे. पण ते तिला जर टाके दिले नाही त्याने, 1000 रुपये घेतले. डिलिव्हरी झाली? डिलिव्हरी झाली. 1000 रुपये दिल्यानंतर टाके दिले त्याने आणि वरती बी 300 रुपये घेतले. तेव्हा इंजेक्शन आणि सलाईन दिली. 1000 रुपये कशाचे दिले तुम्ही? कशाच ते म्हणले देवाला द्या म्हणले, मागितले त्याने. कसे दिले? कॅश दिले? कॅश कोणाच्या हातात दिले? आमच्या घरच्याच हातात, मिसेसच्या, माझ्या मिसेसच्या हातात. 1000 रुपये दिल्याच्या नंतर मग उपचार झालेत का? हा, मग लगेच केले त्याने टाचे दिले. काय नाव आहे तुमचं? माझं नाव रामप्रसाद सुरास. नक्कीच या ठिकाणी पेशंट, डॉक्टर साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत. मी कॅमेरामॅनला विनंती करेन की आता स्वतः डॉक्टर आलेले आहेत. मला आज जाऊन दिलं नाही ना. नक्कीच डॉक्टर साहेब पण चालू मुलाखतीमध्येच आपल्या इथे आलेले आहेत. तुम्ही का दिली आणि त्यांनी का मागितली? ते टाके दिले ना. तर नाव माहिती कर्मचाऱ्याचं? मला नाही माहिती, माझ्या घरच्या. मला हातात नाही. डॉक्टर साहेबांनी क्विक ऍक्शन घेतलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे मला काय दाखवेल आणि इतक्या जण मला आमच्या घरचे दाखवू शकत नाही. आता जर तक्रार झाली तर इन्क्वायरी तुमची होईल, त्यांची होईल. लक्षात आलं का? त्यासाठी कोण आहे त्यांना काही नाही होणार. योग्य ती चौकशी डॉक्टर करणार आहेत. तुम्ही मला वाटतं घाबरण्याचं काही काम नाही. प्रेशराईज होऊ नका. डॉक्टर साहेब बोर्ड लावलेला आहे बघा. आता मी त्या कर्मचाऱ्यावरती ऍक्शन घेणार. लक्षात आलं? आणि तुमचं स्टेटमेंट केस वर्ग होणार तिकडे, तुमची इन्क्वायरी त्यांच्यावर. तुम्ही का दिली? त्यांची काय इन्क्वायरी करणार? अहो, ते बोलून राहिले ना सर. तुम्ही त्यांना प्रेशराईज नका करू. प्रेशर नाही, सर्व असताना का? सर काय सांगाल तुम्ही? आता म्हणतात तुम्ही त्या पेशंटच्या नातेवाईकांना म्हणतात की मी तुमची चौकशी करणार. काय चौकशी करणार त्यांची? पैसे कोणी मागितले? कर्मचारी कोण आहे मोफत? तसं आहे ना, म्हणजे शहानिशा करणार असं म्हणायचं तुम्हाला? सर्व आम्ही ओरडून सांगतो, व्हिडिओ बनवून सांगतो, कोणालाही मोफत, सर्व जेवण मोफत आहे. तरी पण काय? सर या ठिकाणी बऱ्याच पेशंटांनी प्रसार माध्यमांना गोपनीय माहिती दिली. त्यावेळेस आम्ही इथं आलेलो आहे की तुमच्या कर्मचाऱ्यांकडून इथं 1000, 500, 300 रुपये घेतल्याशिवाय योग्य उपचार होत नाही. हा कुठला प्रकार सर? हे तर शासकीय रुग्णालय आहे ना. हा. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष पण हजर झालेले आहेत. काय सांगाल, जिल्हा रुग्णालयातला मोठा स्फोटक प्रकार आज बाहेर आलेला आहे? आम्हाला बी बऱ्याच दिवसापासून लोक इथून फोन करत बोलत होते. आता मी आलोय तर तुम्ही बी आता सध्या काही संबंधित डॉक्टर त्या पेशंटच्या नातेवाईकांना प्रेशर आणण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे इथले गवारे म्हणून ते त्या इथल्या पेशंटच्या नातेवाईकाला धमकायची कोशिश करत होते. आम्ही त्यांच्या पाठीमागे येऊन आळुसक्यानं हे ऐकलेलं आहे आणि खूप मोठा गंभीर प्रकार या हॉस्पिटलमध्ये चालू आहे. याचा आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि आता आम्ही या ठिकाणावर सगळी आमची वंचितची टीम पोहोचत आहे. आम्ही आता हे गोपनीय पद्धतीने आम्ही या ठिकाणावर माहिती घेतलेली आहे. आम्ही जसं CHच्या तोंडाला काळा फासण्याचा इशारा दिला होता तसंच आम्ही आता महिला बाल रुग्णालयावर सुद्धा इथं लक्ष केंद्रित करणार आहे आणि आता आम्ही हळूहळू सगळ्या माहिती घेऊन डायरेक्ट लिगल आम्ही ऍक्शन घेणार नाही कोणावर. कारण की आम्हाला मागच्या टायमाला तुम्ही बघितलं असाल नोटीस आली होती, आम्हाला पोलिसाची नोटीस आली होती. आता आम्ही हे त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे महिला बाल रुग्णालय आहे. आम्हाला आता तिथल्या पहिल्या PIला जाऊन आम्ही डेलिकेशन देणार आहे आणि जो कोणी इथला इन्चार्ज आहे गवारे नावाचा तेव्हा डायरेक्ट तुम्ही आता बघू शकता असा हाता करू पेशंटच्या नातेवाईकावर धमके देण्याचे कोशिश. आता कोणाचं कसं इथं आडेल ताळेल पेशंट असतं लोकांचं आणि जर त्यांना वाटतं आपण जर काही सांगावं जाऊ द्या 500-1000 गेले तर गरीब लोक म्हणते गेले 500-1000 गेले तर हरकत नाही.
पण आमचा इलाज व्हावा. इथं फुकट सुविधा होण्यासाठी लोक लांबून लांबून 50-50, 60-60 किलोमीटरहून या ठिकाणी मुक्कामी राहतात. एक पेशंटचे नातेवाईक होते, त्यांनी त्यांच्या पेशंटला टाके दिले नाही, अशी गंभीर प्रकारे इथं घडलेलं आहे. हो, त्यांना आणि त्या ठिकाणावर त्यांना ते तुम्ही पण ऐकलेलं आहे आणि आम्ही बी ते पाठीमागून त्याच्या उभं राहून ऐकलेलं आहे. खूप गंभीर विषय आहे तो. आम्ही आता तीच खाली जाऊन त्यांच्या कॅबिनमध्ये त्याला प्रश्न विचार आहे, तुम्ही माध्यमचे लोक सोबत या कसं आहे. आम्ही आता आमच्या हिशोबाने त्यांना प्रश्न विचारला, वेळ प्रसंग आला आमच्यावर एखादा गुन्हा बी दाखल झाला हरकत नाही. त्याला तरी आम्ही फक्त काळा फासण्याचा इशारा दिला होता CS साहेबाला घाटी बाल रुग्णालयाच्या. पण इथला जे महिला बाल रुग्णालयाचा विषय तो खूप गंभीर आहे. आम्ही आता लावी बघितला, तुम्ही पण बघितला लावी. आता अनुचित प्रकार जर घडला तर याची संपूर्ण जिम्मेदारी प्रशासकावर राहील आणि आम्ही पोलिसाला तुमच्या माध्यमातून इशारा देतो की तुम्ही पहिलं यांच्यावर लिगल ॲक्शन करा, कारण ते डायरेक्ट नातेवाईकाच्या लोकांना इथं प्रेशर वाईज करत आहे. धमकावण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटीला सांगतात की ते नातेवाईक आतमध्ये, अरे बाबा नातेवाईक आतमध्ये आले, ते पेशंटला जर उचल पचल करायची असली, तिथं टाके द्यायचे असले, ते पेशंटला काही सांगता येणार, कोणी आतमध्ये जायला तयार नाही. काही पण तुमच्या काही पेशंट खाली सुद्धा झोपलेले, त्यांना बेड उपलब्ध झाले नाही. म्हणजे त्यांना बेड या ठिकाणी उपलब्ध नाही. ते काय सांगतात की ते नातेवाईक आहे, नातेवाईक तर ह्या गेटच्या बाहेर त्यांना बोर्ड लावलं की नातेवाईक आतमध्ये जाऊ नये. आतमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, सगळे पेशंट बाहेर झोपेले आहे फरशीवर. आता आडेल ताडेल महिना ज्या महिन्याला 9 महिने झाले, 9 महिने 15 दिवस होईल महिला या ठिकाणावर फरशीवर झोपेल आहे. त्यांच्या पोट ताटलेले आहे. त्यांनीच त्या ठिकाणी तुमच्या माध्यमाला ट्रीटमेंट दिलेली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि यातल्या गावाऱ्याला आम्ही या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही सुद्धा तातडीने इथं लक्ष घालावा, CS ने ते लक्ष घालावा, अन्यथा आम्ही इथं या हॉस्पिटलला टाळा ठेवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच या ठिकाणी आपण एक बोर्ड बघूया. मी कॅमेरामॅनला विनंती करीन बोर्ड दाखवण्याचा, की हे बघा, हे जिल्हा स्त्री रुग्णालय आहे. या ठिकाणी बोर्ड देण्यात आलेले आहे, जिल्हा स्त्री रुग्णालय जालना. या रुग्णालयात सर्व रुग्णांना सेवा, प्रसूती सेवा, शस्त्रक्रिया या सेवा मोफत आहे. सेवेच्या बदल्यात जर या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची पैशाची मागणी करत असेल तर या कार्यालयात कळविण्यात यावे. आणि या डॉक्टरांचे संबंधित नंबर आहेत. मग सर, तुमच्या रुग्णालयामध्ये आता तुमच्या देखतच काही नातेवाईकांनी सांगितलेलं आहे की तुमच्या रुग्णालयातले कर्मचारी 1500 रुपये घेतल्याशिवाय रुग्णांवर उपचार करत नाही. अक्षरशः ती माताने आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचे मारले नाही डॉक्टरनी, जोपर्यंत तुम्ही 1000 रुपये त्या पेशंटने दिले नाही. ही कुठली मानसिकता, हा कुठला न्याय तुम्ही या रुग्णांसोबत करत आहेत. आणि एकीकडे डॉक्टर, जे गवारे डॉक्टर आहे, या ठिकाणच्या नातेवाईकांना सांगतात की तुम्ही आत जाऊ नये, सिक्युरिटी इथं आहे. आणि मग पैसे देण्यासाठीच कसे कर्मचारी बाहेर येतात. आणि आता त्या पेशंटच्या नातेवाईकांना धमकवण्याचा सुद्धा प्रयत्न संबंधित डॉक्टरांकडून करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी ही व्हायलाच पाहिजे. माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा जोडलेले आहेत. काय सांगाल आरोग्यमंत्र्यांना? आरोग्यमंत्र्याला एवढंच सांगणं आहे की या दवाखान्यात सगळं सुविधा मोफत असताना इथं पैसे घेतात. जर नाही झालं तर मी एक उपोषण करता आहे, तर मी या दवाखान्यासमोर उपोषण करण्याला तयार आहे. जर होत नसेल तर. काय नाव आहे तुमचं? माझं नाव रामराव उत्तमराव कोले. नक्कीच या सर्व बाबीकडे राज्याचे आरोग्यमंत्री यांनी लक्ष देऊन योग्य तो न्याय या परिसरातील नागरिकांना द्यावा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. आता मला ना 9 महिने 14 दिवस झाले ना, तर माझं म्हणणं आहे की मग डिलिव्हरी द्यायला डायरेक्ट सिजर करा. ते काही नाही, अगोदर औषध सोडू. मला औषध सोडायचं नाही, डायरेक्ट डिलिव्हरी करायची आहे ना, सिजर ना. किती दिवस झाले या मला कालच आले, काल आले, पण त्याने सांगितलं की तुम्ही आजचे दिवस थांबा, अगोदर तुमच्यावर उपचार करू. त्यानं असं उपचार काय सांगितलं आज की औषध सोडू. पण माझ्या अंगात इतकी ताकद नाही की उपचार करायला. माझं म्हणे डायरेक्ट सिजर करा आणि मला मोकळं करा. त्यानं 9 महिने 14 दिवस, आज इतके दिवस झाले, असं म्हणणं आहे माझं. आणि त्याला जर वाटत असेल ते तर मग त्याला मला सुट्टी द्या, मी येऊन चालले जाईल. व्यवस्था होती, पण मग इथं खाली झोपलं पडला ना, खाली झोपलं नाही, भेट नाही ना, भेट नाही ना. हा म्हणजे जमिनीवर झोपल्यामुळे माझं पोट ताटलं ना, दुसरं काही नाही. काही नाही, माझ्या अंगात ताकद नाही. माझं सिजर करा द्या ना, डिलिव्हरी करा माझी. मला औषध काहीच सोडू नाही. बाळाला काही झालं नाही पाहिजे. 14 दिवस झाले, संडास बिंडास केली, कसं करायचं. जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आम्हाला काही पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता. पाठीमागं आम्ही असंच घाटीमध्ये, मोठ्या घाटीमध्ये जाऊन असंच त्या ठिकाणावर आम्ही एका पेशंटला मदत केली होती. त्याच कारणाने आम्हाला काही नातेवाईकांनी इथून कॉल करून आता आम्हाला बोलवलं
आणि आम्ही आता प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बघितलं आहे तर तिथं सुद्धा इथं बी सुद्धा या महिला बाळ रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. पैशाची मागणी पेशंटकडून केली जाते. तशी तक्रार येते आणि तुम्हाला बाईटमध्ये त्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलेलं आहे. पेशंट 2-2, 3-3 दिवसापासून तिथं रात्री डिलिव्हरीला आलेले आडेल तडेल पेशंट त्या ठिकाणावर पेशंटचे दिवस भरलेले असताना सुद्धा लेडीजचे त्यांना खाली झोपवलं जाते फरशीवर. आतमध्ये बेड दिला जात नाही. अर्धे पेशंट आतमध्ये आणि अर्धे पेशंट बाहेर आहे. तुम्ही आता तिथं जाऊन आता तुम्ही उचल घेतलेली तिची. याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि हे ज्या इथला जो अधिकारी आहे या अधिकारीच्या गवाऱ्या नावाचा अधिकारी आहे याची या ठिकाणावर हुकुमशाही चालू आहे असं दिसून आलं आहे तिथं. कारण की जर कोणी वाचा फोडायला गेला तर तिथल्या पेशंटच्या नातेवाईकाला ते आमच्यासमोर त्यांना धमकावण्याची कोशिश केलेली आहे. आम्ही आता सर इथला जिल्हाधिकाऱ्याला डेलिगेशन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहे. त्याच्यानंतर इथल्या पोलिसाला सुद्धा आम्ही डेलिगेशन देणार आहे. याच्या पूर्वी आम्ही पाठीमागे एक आंदोलन करायची कोशिश केली तर पोलिसांना आम्हाला नोटीस दिली होती बाईटच्या माध्यमातून तुमच्या. तर आम्ही आता सर कारवाई मागणार आहे त्याला, म्हणजे सर आम्ही परमिशन मागून आम्ही ह्या दवाखान्यासमोर इथं निदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते येणार. आता आम्ही तुम्हाला इशारा देत नाही, इशारा द्या तर नोटीस येते. आम्ही डायरेक्ट थेट काम करून दाखवणार आहे. याच्याही तोंडाला काळा फासू आम्ही तुम्हाला दिसून येईल. आता नाही, नक्कीच आता काही पेशंटच्या नातेवाईकांनी आपल्याकडे तक्रार केलेली आहे की टाके देण्यासाठी 1000 रुपयाची मागणी. हो, ते 2 पेशंट तसे त्या ठिकाणी दिसून आले. टाके देण्यासाठी त्यांना 1000 रुपयाची मागणी केलेली आहे. काही पेशंटला असं सांगले जातं आहे की या डॉक्टर लोकांचे इथं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, तिथं त्यांना घेऊन जा, तिथं चांगली ट्रीटमेंट आहे. यांच्या तिथले खाली काही खालचे लोक सांगतात त्यांना की बाबा तुम्ही बाजूच्या दवाखान्याचा अमक्या दवाखान्याचा असे काय 4-2 दवाखान्याचे नावसुद्धा आलेले आहे. आणि ते डॉक्टर लोकांचे दवाखाने असल्याकारणाने ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला एवढी मोठी गव्हर्नमेंटची सुविधा आहे. इथला जो आरोग्य मंत्री आहे तो का झोपला काय त्याला कळत नाही की या गोष्टी काय चालू आहेत. वारंवार ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विषयावर आवाज उठण्याची वंचित बहुजन आघाडी घोषित करत आहे. आम्ही वारंवार रस्त्यावर या लोकांसाठी जनतेसाठी आम्ही फिरत आहे. आमचं म्हणणं इथल्या CS ला सुद्धा आहे, तू बी करून डोळे बंद करून बसला बाबा. आम्ही तुला वारंवार सांगतो, तुम्ही जोपर्यंत माध्यमातून लोक रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत यांचे काही डोळे उघडत नाही. आम्ही इथल्या जे गवाऱ्या नावाचा अधिकारी त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्याच्यावर बी त्याला बी इथून बडतर्फ करावं आमची अशी मागणी आहे वंचित बहुजन आघाडीची. नॉर्मल डिलिव्हरी झाली पण त्यांनी काय केलं ते टाचेच दिले नाही लवकर. 1000 रुपयाची मागणी केली. 1000 रुपये दिले आमच्या घरच्यांनी द्यायला आणि वरती बी 300 रुपये घेतले. तेव्हा सलाईन लावली. सलाईन तिचं इंजेक्शन नाही व्हायला पाहिजे ना असं. मग आता कोणाकडे असते कोणाकडे नसते सगळे देऊ शकत नाहीत ना. हां, 1000 रुपये तुम्ही कशासाठी दिले होते? ते डिलिव्हरी केली म्हणून द्या म्हणले ते, नाही तर टाकेत द्यायला नाहीत. काय पेशंटचं नाव तुमचं? ऋतुजा कृष्ण आनंदी. 1000 रुपये या जिल्हा रुग्णालय सरकारी रुग्णालय नव्हे तर तरी घेतले ना त्याने मला. म्हणजे आपल्याला द्यावं लागेल, टाक्यात द्यायला नाही तोपर्यंत. तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधला का या संदर्भात? डॉक्टर काय ते कोणी नव्हतं, रात्री टाइम होता ना. कोणी घेतले, महिला कर्मचाऱ्यांनी का कोणी? तर मला आज जाऊन देत नव्हते ना तिथे, आज नाही जाऊन दिलं. पैसे कोणाच्या हातात दिले? महिला कर्मचाऱ्या दिलं. त्यांना ओळख सांगा. ओळख मला नाही सांगता, घरच्याला ओळखी द्या पेशंटला. पेशंट. तर टाके दिले नाही तसं ठुला अर्धा तास आणि वरी 300 रुपये घेतले मला वरच्या. जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत टाचे दिले नाही. नाही टाके दिले नाही तसे ठेवले. तर आमच्या घरचे मुली मी आणून देते ताबडतोब. तेव्हा ते आम्ही कुंभार पिंपळाचा भेंडाळा गाव आहे, घनसावंगी तालुका, राजेश टोपेचा तालुका. काय सांगाल रुग्णालयातल्या काही तक्रारी येत आहेत? जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये ही प्रसूती रुग्णालय आहे. या ठिकाणी उत्कृष्ट सेवा देण्याचा माझ्यासहित मेट्रन, इन्चार्ज सिस्टर, सर्व डॉक्टर्स आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. ज्या काही तक्रारी प्राप्त होतात या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ चौकशी करून या तक्रारी जे कोणी जबाबदार असतील त्यावर आम्ही कारवाई करतो. कारण माता व बालकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. प्रत्येक वार्डमध्ये मोफत सेवा, उत्कृष्ट सेवा कशी दिली जाईल यासाठी आम्ही जनजागृती करतो. आणि धूम्रपान असो की उत्कृष्ट सेवा असो याबाबत लोकांना नेहमीच आम्ही समुपदेशन करतो. माझ्या आणि जे आमचे डॉक्टर्स आहेत सर्व आम्ही जेव्हा राऊंड घेतो त्या राऊंडमध्ये प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक रुग्णांची आम्ही अतिशय आदराने विचारपूस करतो. सेवांच्या बाबतीत, नंतर आहारांच्या बाबतीत आणि आमच्या कर्मचाऱ्याकडून काही गैरसोय केली जाते का या बाबतीत आम्ही चौकशी करतो रुग्णांची आणि नातेवाईकाची. आणि यानुसार जर काही आम्हाला आढळलं की अरे ह्या व्यक्तीकडून या रुग्णांना त्रास होतोय तर आम्ही तात्काळ या बाबीची दखल घेऊन अशा कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देतो आणि वेळप्रसंगी कारवाई करतो. सर, याच्यानंतर तुम्ही काही एक व्हिडिओ शूटिंगचं बोलला
आम्ही लोकांमध्ये सेवांच्या बाबतीत आणि मोफत सेवांच्या बाबतीत जागृती व्हावी आणि लोकांनाही माहिती व्हावं यासाठी प्रत्येक वार्डमध्ये दिवसातून 3 वेळा इन्चार्ज सिस्टर उत्कृष्ट प्रकारच्या सेवा कशा देता येतील आणि सेवा मोफत सेवा आहेत, या मोफत सेवाच्या बदल्यात कोणत्याही आमिषाला बळी पडू नका म्हणून आम्ही जागृती निर्माण करतो, जेणेकरून कोणत्याही रुग्णाची वेगवेगळ्या प्रकारे गैरसोय होणार